हे सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। बाप्पाच्या आगमनानं सगळं वातावरण कसं आनंदी आणि आल्हाददायक झालं आहे। सगळ्यांमध्येच एक प्रकारचा उत्साह संचारला आहे। खरं तर सर्व देवांमध्ये गणपती ही एकमेव देवता अशी आहे जिच्या दर्शनानं मनात भक्तीच्याही आधी येते ती वात्सल्याची भावना। कारण त्याचं रूप आहेच तसं निरागस बाळासारखं। म्हणून तर सगळ्या देवांमध्ये बाप्पा सगळ्यांचा लाडका। म्हणून तर त्याच्या आगमनाची तुम्ही सगळ्यांनी अगदी जल्लोषात तयारी केली असेल, नाही का? सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर केली असली तरी स्वातंत्र्याच्या 75 नंतरही या सार्वजनिक गणेशोत्सवाची लोकप्रियता आणि त्याविषयी असणारी बाप्पांच्या भक्तीची ओढ तसूभरही कमी झालेली नाही। गणेशोत्सव म्हटलं की सर्वप्रथम आठवतात ती अष्टविनायकांची रूपं। चला तर मग गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात या अष्टविनायकांच्या निर्मितीमागच्या कथा। मला खात्री आहे की याविषयी तुम्हाला उत्सुकता असेलच। ऐकूयात या कथामालेतील हे पहिलं पुष्प श्री सिद्धिविनायकाच्या चरणी। या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली हे तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे। ब्रह्मदेव जेव्हा या सृष्टीची निर्मिती करत होते तेव्हा मधु आणि कैटभ या दोन राक्षसांनी त्यांच्या कार्यात विघ्ने आणण्यास सुरुवात केली। एकेकाळी कठोर तपश्चर्या करून या राक्षसांनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान प्राप्त केलं होतं। त्यामुळे ब्रह्मदेवांसमोर मोठाच पेच निर्माण झाला होता। तेव्हा त्यांनी विष्णूला विनंती केली की या राक्षसरूपी विघ्नांचा नायनाट करावा। भगवान विष्णूंनी या राक्षसांसोबत तुंबळ युद्ध केलं, परंतु वरदान प्राप्त झालेले हे राक्षस काही नामोहरम होण्याची चिन्हे दिसेना। तेव्हा युद्धातून थोडा विराम घेऊन भगवान विष्णूंनी गंधर्वाचं रूप घेऊन वीणा वादनास सुरुवात केली। वीणेच्या त्या मधुर सुरांनी वातावरणात एक निराळीच शांतता आणली। हे सूर कैलासात भगवान शंकरांपर्यंत पोहोचले। त्यांनी आपल्या गणांकरवी वीणा वादकाला कैलासात बोलवलं। त्याला समोर बघता क्षणी महादेवांना ते भगवान विष्णू आहेत हे समजलं। विष्णूंनी त्यांना आपली व्यथा सांगितली। तेव्हा महादेवांनी त्यांना गणेशाच्या उपासनेविषयी सांगितलं आणि षडाक्षरी गणेश मंत्राचा उपदेश करून विधियुक्त अनुष्ठानासाठी सिद्धी क्षेत्रात जाण्यास सांगितलं। भगवान विष्णूंनी त्याप्रमाणे श्री गणेशाची उपासना केली। त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन गणेशांनी त्यांना दर्शन देऊन वर मागण्यास सांगितलं। तेव्हा विष्णूंनी त्यांच्याकडं मधु आणि कैटभ यांच्यासह कुणीही उन्मत्त राक्षस निर्माण झाल्यास त्याच्या संहाराचे सामर्थ्य मागितलं। तथास्तु म्हणून श्री गणेश अंतर्धान पावले। ज्या ठिकाणी श्री विष्णूस वरप्राप्ती झाली त्या स्थानी 4 महाद्वारांनी युक्त असं मंदिर बांधून विष्णूंनी गंडकी शिळेपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्तीची तिथं प्राणप्रतिष्ठा केली। ज्यांच्या कृपेनं विष्णूस सिद्धी प्राप्त झाली त्याचे सदोदित स्मरण राहण्यासाठी देवांनी त्या मूर्तीचं सिद्धिविनायक असं नामकरण केलं। सिद्धिविनायकामुळे सिद्धी क्षेत्र त्रैलोक्यात पावन झालं। मित्रांनो, मधु आणि कैटभ यासारखे राक्षस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आजही सुंदर सृष्टी नष्ट व्हावी म्हणून आपल्या दुष्ट कारवाया करतच आहेत। आज ते कार्यरत आहेत ड्रग्ज माफियांच्या रूपात। एक अवघी तरुण पिढी व्यसनाधीन होऊन उद्ध्वस्त होताना आपण पाहत आहोत। हे असंच चालू राहिलं तर ही सुंदर सृष्टी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही। चला तर मग सिद्धिविनायकाच्या चरणी संकल्प करूया। ड्रग्ज, दारू, तंबाखू, सिगरेट यासारख्या व्यसनांपासून तरुण पिढीला आणि सगळ्यांनाच दूर ठेवूया। श्री गणेश कथामालेतील हे पहिलं पुष्प तुम्हाला कसं वाटलं याविषयी अभिप्राय द्यायला विसरू नका। आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल YouTube चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा।